या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। 10वीचा निकाल 2 जूनला। कणकवलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि चिकन महागलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल्स, लेडीज अँड मेन्स गारमेंट, वेडिंग क्लॉथ उपलब्ध। महालक्ष्मी तथास्तु गारमेंट्स अँड ॲपरल्स, आदित्य बिझनेस सेंटर, गांधी चौक, सावंतवाडी। चिकन महागलं, काय आहेत रेट? मिरगात कमी होतील की वाढतील? सध्या सुट्ट्यांचा माहोल आहे आणि सुट्टी असल्यामुळे पै पाहुणे तर येणं जाणं आहेच। त्याबरोबर सध्या गावात चाकरमानी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्यांचा पाहुणचार करताना सर्रास विचार केला जातो तो चिकन मटणचा। मात्र तुम्ही चिकन खवय्ये असाल, चिकन प्रेमी असाल तर तुमच्यासाठी जर अशी टेन्शन वाढवणारी बातमी आहे, कारण सध्या चिकनचे दर आहेत ते काहीसे वधारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचबरोबर आता मिरगसुद्धा तोंडावर आलं आहे, ज्याला मृग नक्षत्र म्हटलं जातं आणि कोकणात त्याला सर्रास मिरग हा शब्द वापरला जातो। या मिरगाच्या तोंडावर चिकनचे दर हे वाढलेले असल्यामुळे काहीसं टेन्शन हे चिकन प्रेमींना आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नेमक्याचे दर कसे आहेत आणि हे चिकनचे दर वाढण्याचं कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत आपण। सध्या चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यामुळे चिकनचे रेट वाढलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आता नेमके मार्केटमध्ये हे चिकनचे दर किती आहेत हे जाणून घेऊयात। आपल्या सोबत हे काही चिकन विक्रेते आहेत। तुमचं नाव कसं? माझं नाव मलिक तहसीलदार आहे। गेले 1.5 वर्ष आला दुकान नवीन चालू करून। सध्या तरी रेट भरपूर वाढलेले आहे कोंबडीची चिकन, कारण कोंबडीला मागणी भरपूर आहे आणि आमच्याकडे कसं नेट चिकन दर 230 रुपये किलो आणि परत ते गावठी पण आहे, गावठी पण मिळतं आहे आणि नेटमध्ये पण देतो लोकांना। पाव किलो 50-100 रुपयाचं पण आम्ही चिकन देतो, ज्याला कमी पाहिजे त्याला कमी पण देतो। पण सध्या बॉयलरचे रेट किती आहेत आणि गावठी कोंबड्याचे रेट किती? गावठीचे रेट तसे बदलत नाहीत, असा वर्षभर एकच राहतात आणि पण बॉयलरचे रेट कसे SMS प्रमाणे येते। कसं ते जसं आम्हाला SMS येतं ना मोबाईलवर ॲपवर, त्याप्रमाणे आम्हाला रेट कोंबडी आणून घालतात होलसेलर। सध्या ते रेट वाढलेलं आहे 133 पर्यंत ते SMS रेट आहे आताचं, कालचा आताचं। ते जसं वाढलं तसं नेटचं रेट वाढतं। ते जर रेट कमी झालं तर आम्ही कमी करून विकतो। आता वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत, म्हणजे नेट चिकन असेल, त्यानंतर मग लेग चिकन तुम्हाला घेऊन जायचं असेल तर त्याचे वेगळे रेट असतात। मग हे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्या प्रकाराचे प्राइस कसे कसे आहेत ते जरा सांगा। तसं बघायला गेलं लोकांना फक्त सॉफ्ट पाहिजे, चिकन बोनलेस पाहिजे है ना। जसं चिकन चिली आणि ते चायनीज आयटम बनवतात तरी बोनलेस देतो आम्ही काढून फक्त। त्याची रेट जास्त आहे, 360 रुपये किलोने देतो मी, कारण ते पूर्ण हाडं काढायला पडतात आणि नरम वेगळं द्यायला पडतं, त्यामुळे 360 रुपये किलो ते देतो मी सध्याच्या रेटप्रमाणे। तर ते जसं SMS कमी झालं सांगितलं तुम्हाला, ते रेट पण आम्ही कमी करतो। आणि दुसरं ते गावठी आहे देसी, ज्यांना गावठी पसंत आहे ते गावठी नेतात। ज्यादा तर तसं बॉयलरच खप आहे जास्त, गावठी जशी जास्त लोक येत नाही घेण्याला। आणि कसं लिव्हर पण कोणाला आवडते लिव्हर नेतात, लिव्हर आहे, परत ते विंगचे पीस आहेत, त्याचे लॉलीपॉप बनवतात, त्याचे रेट वेगळे असतात, थोडा 20 रुपये चिकनपेक्षा जास्त असतं। आणि परत ते
हाडाचे जे बोनलेस काढल्यानंतर हाडा राहतात ते कमी रेटमध्ये मी देतो, 80-90 रुपये किलोमध्ये. ज्यांना ते जमते ते घेऊन जातात. पण आता सध्या जे रेट वाढलेले आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत? सध्या तर एक तर शॉर्ट आहे कोंबडी, म्हणजे प्रोडक्शन कमी आहे आणि सेल जास्त आहे. जेव्हा प्रोडक्शन जास्त असतं आणि सेल कमी असतं तेव्हा रेट उतरतात, जसं श्रावण महिन्यात आहे ना. आणि आता कसं आहे की गरमी पण आहे, मर जास्त आहे कोंबडींची, त्यामुळे ते रेट SMS वाढून आलेले आहे. आणि कसं ते कॉमेडियन रेट असते ते त्याप्रमाणे कोंबडी येतात. जसं आम्हाला बेळगाव रेट येतो करसून, आणि कसं ट्रान्सपोर्ट पण आणि सर्व वस्तू वाढलेली आहे त्यामुळे कोंबडीची रेट वाढून मिळतात. पण आता मिरग सुद्धा तोंडावर आलाय, त्यामुळे आता या काळात सुद्धा हे रेट वाढलेलेच असण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? नाही, परत कमी पण होऊ शकतात. उद्या पण SMS जर कमी आला तर तुमचा रेट कमी होणार उद्या, असं आहे. पण मिरगात कशी मागणी जास्त असते कोंबड्यांना, मग त्यावेळी वाढलेली असण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? शक्यता आहे वाढण्याची, पण सध्या 2-3 दिवसच झाले वाढून, 3-4 दिवस. पण बघूया आता पुढे काय SMS येईल. कमी पण व्हायची पण शक्यता आहे. हा, कसं आता 230 आहे ना, तर ते 220-200 पर्यंत याची शक्यता आहे. आणखीन सुद्धा चिकनचे विक्रेते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांच्याकडे आता कोंबडीचे रेट नेमके किती आहेत. काका काय सांगाल, किती रेट आहेत? वाढल्याचं दिसतंय, तर सध्याचा रेट नेमका बॉयलर आणि गावठी असे काय प्रकार आहेत आणि त्याचबरोबर त्याचे दर काय आहेत? गावठी कोंबडी जी आहे ती 200 रुपये किलो आहे. बॉयलर कोंबडी 170ला किलो आहे. नेट चिकन आहे ते 240ला किलो आहे. आणि जे काही प्रकार आहेत, म्हणजे आता लॉलीपॉप असेल, कलेजा असेल, तर त्याचे सध्याचे रेट काय? 240ला चिकन कलेजा 240 आहे. चिकन गिजार 240. लेग पीस पाहिजे असेल तर 280ला आहे. चिकन ब्रेस्ट आहे ते 300 रुपये किलो आहे. बोनलेस चिकन 360ला आहे. आणि काय वाटतं, मिरगात आणखीन वाढतील हे रेट की कमी सुद्धा होऊ शकतात? जवळपास हेच राहते असं वाटतं. ज्या पद्धतीनं चिकनचे दर वाढलेले आहेत त्या पद्धतीनं या अंड्यांचे सुद्धा दर वाढल्याची माहिती समोर आलेली आहे. आपल्यासोबत आहेत अंडे विक्रेते, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सध्याचे रेट अंड्यांचे काय आहे. दादा काय सांगाल, आपलं नाव काय? हसन. कुठले तुम्ही? मूळ सावंतवाडीचे आहात का? हो. बरं, मग सध्या अंड्यांचे रेट वाढलेत, मग बॉयलर कोंबड्यांच्या अंड्याचा रेट काय आहे आणि गावठी अंड्यांचा रेट काय? बॉयलरचा सध्या रेट चालू आहे आता 165 to 160चा आणि डझन 70 आहे. आणि रेग्युलर तुमचे हे आहेत ना गावठी, ते 10 रुपीज पीस आहे. मग सध्या एक ट्रे घ्यायचा झाला तर त्याची प्राइस काय आहे सध्या? तेच सांगितलं ना, 165 to 160 ट्रे प्राइस आहे. आणि तुम्ही डझन घेत तर 70 रुपये असेल. पण काय कारण आहे, तर म्हणजे अंड्यांचे एवढे रेट वाढण्याचं कारण काय? अंड्याचा रेट वाढण्याचं कारण आहे तर मूळ म्हणजे खाद्य त्यांचा कोंबडीचा खाद्य जे येतो ना ते मक्यान बनतो. मक्का सध्या शॉर्टेज असल्यामुळे रेट वाढतात अंडीचे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा हे रेट आता जादा दरानं घ्यावे लागतात का? हो. अंडी पण घ्यावी लागतात. हो, जास्त. तुम्ही हे कुठून घेता सगळी अंडी? आम्ही आंबेगावात आमच्या बाबांच्या फ्रेंडची पोल्ट्री आहे त्यांच्याकडनं घेतो. आणि बाकीचे कर्नाटकचा माल आणतात, नेपाळ आणि कर्नाटक. उन्हाळा असल्यामुळे उत्पादन जे असतं कोंबड्यांचं ते कमी प्रमाणात येतं आणि त्याचमुळे मागणी मात्र जास्त असते. आणि या कारणामुळे सध्या कोंबड्यांचे दर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हे जे दर आहेत ते कमी सुद्धा होऊ शकतात. मात्र आता मिरग असल्यामुळे आणि मिरगात जास्त मागणी असल्यामुळे या कोंबड्यांना त्याचे दर काहीसे वाढलेलेच असण्याची सुद्धा शक्यता आहे. कॅमेरामन प्रसाद कदमसह जुईली पांगम, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज.
गाठ असो कोणतीही, नका करू दुर्लक्ष. करा उपचार आधी, नाहीतर व्हाल कॅन्सरचे भक्ष. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग. SSPM कॅन्सर सेंटर. महात्मा फुले योजनेअंतर्गत कर्करोग तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत. संपर्क 74 990 49 561 आणि 74 996 91 705. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल पडवे. SSPM कॅन्सर सेंटर. उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे 31 मेला निवृत्त झाले. वैद्यकीय अधीक्षक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी मागील वर्षभर सांभाळली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीवेळी सारेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 23 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी निस्वार्थी रुग्णसेवा केली. आजवर हजारो गर्भवती महिलांच्या प्रसूती त्यांच्या कार्यकाळात झाल्या. नव्या जीवाला जन्म देण्यासह मातेला पुनर्जन्म त्यांच्या माध्यमातून झाल्यानं रुग्णालयातील देवमाणूस अशी ओळख त्यांनी जिल्ह्यात निर्माण केली. मूळ गोवा येथील असलेले डॉक्टर दुर्भाटकर यांचं कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. त्यांचा साधेपणा सर्वसामान्यांना कायमच भावला. सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला येण्याची कारणं एकतर पैसा नसणं आणि दुसरं डॉक्टर दुर्भाटकर. कॉट उपलब्ध नसताना जमिनीवर सुद्धा डिलिव्हरी झाल्याची उदाहरणं आहेत. काही वर्षांनंतर सेटल झाल्यावर अनेक प्रसिद्ध डॉक्टरांनी स्वतःची हॉस्पिटल सुरू केली. मात्र डॉक्टर दुर्भाटकर हे त्याला अपवाद ठरले. त्यांची नाळ एवढी इथल्या माणसांशी जोडली गेली आहे की त्यांची बदली न होण्यासाठी आंदोलनं छेडण्यात आली. यामुळे त्यांच्या बदल्या रद्द कराव्या लागल्या. सगळ्यांना नकोसा वाटणारा हा दिवस शेवटी आलाच आणि वयोमानानुसार डॉक्टर दुर्भाटकर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीवेळी फुलांची उधळण करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ नाडकर्णी दुर्भाटकर या उपस्थित होत्या. तर शल्यचिकित्सक डॉक्टर BS नागरगोजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवानिवृत्तीचा क्षण साऱ्यांनाच भावुक करून गेला. हे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. निस्वार्थी रुग्णसेवा आणि साधेपणा यामुळे डॉक्टर दुर्भाटकर सावंतवाडीकरांसाठी जणू देवमाणूसच बनले होते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं. होय, आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे. उच्च शिक्षित, अनुभवी स्टाफ, 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा. प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपूर्ण मे महिना शाळांना सुट्ट्या असल्यामुळे अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्याचबरोबर सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी सुद्धा कोकणात विविध समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेत पर्यटनाचा आनंद लुटला. वेंगुर्ल्यात नव्यानं साकारलेल्या झुलत्या पुलावर मात्र मे महिन्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. वेंगुर्ला बंदर रोड ते नवाबाग समुद्र किनाऱ्याला जोडणाऱ्या या आकर्षक असा झुलता पूल वेंगुर्ल्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरतोय यात शंका नाही. भविष्यात झुलते पूल हे पर्यटन स्थळ वेंगुर्ल्याच्या पर्यटन वाढीसाठी सिंहाचा वाटा ठरणार आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर जिल्ह्यासह तालुक्यातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले. वेंगुर्ल्यात आल्यावर शहराकडे येऊन बंदरावर जाणं, किनाऱ्यावर येऊन तेथील समुद्री पर्यटनाचा आनंद घेत असतात. सध्या या सर्वांबरोबर वेंगुर्ला शहरामध्ये असलेल्या झुलता पूल पर्यटक आणि चाकरमान्यांना साथ घालतोय. बंदरावर जाताना सुरुवातीलाच हा झुलता पूल मिळतो. या पुलावरून नवाबाग बीचवर जाता येत असल्यानं एकाच वेळी बंदर आणि किनाऱ्यावर जाणं पर्यटकांना सोयीचं बनलंय. त्यामुळे यावर्षी या ठिकाणची गर्दी पाहताना पर्यटकांनी झुलत्या पुलालाच सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून येत आहे. या निसर्ग सौंदर्यात फोटो काढण्याचा मोह पर्यटकांनाही टाळता आला नाही.
बातम्यांमधून या पुलाबाबत वाचल्यानंतर पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कधी एकदा गावी जाऊन हे पूल पाहायला मिळेल असं झालं होतं. पर्यटन हंगामातील हे शेवटचे दिवस असले तरी अजूनही झुलत्या पुलावर सायंकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात गर्दी आढळून येते. अगोदर बंदरावरून पुन्हा 2.5 किलोमीटरवर असलेल्या सागरेश्वर किंवा नवाबा किनारी जावं लागत असे, परंतु झुलत्या पुलामुळे समुद्र किनारी पटकन जाता येतं. त्यामुळे लांबचा फेरा कमी झाला असल्यानं याबाबतही पर्यटक समाधान व्यक्त करतात. तसेच इथं आलेल्या पर्यटकांना स्थानिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता यावा यासाठी स्थानिकांनी छोटे छोटे स्टॉलही उभारले. सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या झुलत्या पुलाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे याचा जो पर्यटन वाढीचा हेतू आहे तो तंतोतंत साध्य होताना दिसतोय. या पुलाला लाइटिंग करण्यासाठी सुद्धा दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी दिला जात असल्यानं भविष्यात रात्री देखील पर्यटकांची इथं पावलं वळतील. एकंदरीतच या झुलत्या पुलामुळे वेंगुर्ला शहरातील पर्यटनाला चांगले दिवस येत आहेत. नुसतेच बंदरच काय पाहणार असा प्रश्न उपस्थित न होता आता बंदराच्या जोडीला झुलत्या पुलावरही फेरफटका मारायला पर्यटकांचा ओढा वाढतोय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ. शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा. शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली. मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि रयतेचं राज्य आलं. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलंय, त्यामुळे जनतेला हे रयतेचं राज्य वाटलं पाहिजे. जनतेचं आयुष्य सुखकर होण्यासाठी आमच्यासह प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनं कार्यक्रम राबवून जनसामान्यांपर्यंत शासन आपल्या दारी ही योजना पोहोचवा असं आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणेंनी केलं. कणकवलीतल्या भगवती सभागृहात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाला. कणकवली तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. तसेच काही योजनांचे आदेशही या ठिकाणी देण्यात आले. यासाठी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं. माझं नाव मनीषा मगेश चाळके. संजय गांधीची योजनामुळे मला 20,000 रुपये मिळाले अनुदान. माझे मुलगे लहान आहेत, त्यांचं ॲक्सिडेंट झालं, त्यामुळे ही कुटुंबिक योजना सरकारकडून मिळाली, मदत मिळाली, म्हणून मला खूप आधार माझ्या मुलांना मिळाला. आम्ही 6 दिवसापूर्वी आम्ही ह्याच्याकडे खात्याकडे हे केलेलं होतं, पुरवठा शाखेकडे. मग आज आम्हाला हे रेशन कार्डवर नाव कमी करून मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचे आम्ही धन्यवाद देतो. हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि असा जर कार्यक्रम शासनाने राबवला तर ते शासनाचं खूप असं नाव होईल आणि सरकार चांगलं चालेल. मानसी महेश चाळके यांच्या निदानामुळे मला हे बसावं मिळालं आणि कोणचा आसरा नाही मला, म्हणून मग पैसे मिळाले.
हा शासनाला काय सांगू इच्छिता तुम्ही? शासनाला हेच सांगितलं मी, आमचा निदान झाला म्हणून म्हणजे याच्याबद्दल निदान झाला म्हणून पैसे मिळाले आमका. शासन आपल्या दारी ही योजना खूप सुंदर आहे, त्यामुळे आम्हाला सारखे जे ये जा करावं लागत होतं ते लागत नाही आहे. इथे अपडेशन आमचं करून घेतोय आम्ही, आता ते होतं आहे. शासन आपल्या दारी हा शिंदे फडणवीस सरकारचा क्रांतिकारी उपक्रम असल्याचं प्रतिपादन कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणेंनी केलंय. राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी यांच्या आदेशानुसार राज्याच्या कानकोपऱ्यामध्ये तालुकानिहाय हा कार्यक्रम जनतेसाठी आयोजित करावा असे निर्देश आले आणि त्याप्रमाणे शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम आपल्याला तालुक्यामध्ये पाहायला मिळतो आणि अनुभवायला भेटतोय. ते असा एक जे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा एक असा महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी आणलेला आहे. आज आपण पाहिलं असेल की असंख्य लाभार्थ्यांना माझ्या हस्ते आपण पत्र दिलं, विविध योजनांचा आपण लाभ दिला. पत्र घेत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो असलेला आनंद आणि समाधान हे बघितल्यानंतर आपण ज्या ज्या पदावर आम्ही सगळेजण बसलोय त्या पदाला आम्ही खऱ्या अर्थाने आज न्याय दिलाय अशी भावना आमच्या सगळ्यांमध्ये आहे. आमच्या पवारजींचं खऱ्या अर्थाने या निमित्ताने कौतुक करायला, काटकरजींचं पण कौतुक करायला, खऱ्या अर्थाने आमच्या कणकवली तहसीलदार आणि प्रशासनाच्या सगळ्या जणांचं मनापासून मला या निमित्ताने कौतुक करायचं आणि त्यांचं अभिनंदनही करायचं आहे. कारण का किती कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला याची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे. पण अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण एकच दिवस घ्यायचं का याबद्दल अधिकारी वर्गाने विचार करायला. आपण ज्या खुर्चीवर बसलोय, ज्या आपल्या नावापुढे जे आपण पद लावतो ते पद आपल्याला कशासाठी दिलंय, कोणासाठी दिलंय आणि त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी जो हेतू आपण नजरेसमोर ठेवलं, जो स्वप्न आपण पाहिलं, ते मी एक दिवस या पदावर पोहोचल्यानंतर माझ्या महाराष्ट्राच्या, माझ्या जनतेची मी सेवा या पदाच्या माध्यमातून करेन. माझ्या महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी मी ज्या पण पदावर असेल त्या पदाचा वापर मी करेन. ही भावना तुमच्या प्रत्येकाच्या अधिकारी वर्गामध्ये ज्या दिवशी जागेल तेव्हा मला वाटतं की एक दिवस आपल्याला शासनदारी घेण्याची गरज भासणार नाही, पण 365 दिवस जनतेला शासन तुमच्या दारी अनुभवायला भेटेल अशी भावना मी या निमित्ताने निश्चितपणे व्यक्त करेन. कधी कधी योजनेची माहिती नसते. योजनेची माहिती आली तर योजनेसाठी कुठले कागदपत्र जमवायचे, कागदपत्र जमत असताना कोणाच्या टेबलावर जायचं, कोणाशी बोलायचं ह्याची माहिती नसते. पण त्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगतोय तिसरं पण संकट कधी कधी जनतेसमोर येतं. योजनांची माहिती असते, कागदपत्र हातात असतात, पण समोरच्या टेबलावर बसलेल्या अधिकाऱ्याची त्या योजनेची लाभ देण्याची कधी कधी तयारी पण नसते. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना असंख्य वेळी आम्हा लोकांकडे तक्रारी येतात. मग तेव्हा असंख्य अधिकाऱ्यांकडे आमचे फोन पण जातात. मग आपल्याला वाटत असेल हा नितेश राणे आमच्याशी एवढं कशाला, याला रागाने कशाला बोलतो, कोणासाठी बोलतो, ह्यांना काय बरोबर बोलता येत नाही. पण अधिकारी वर्गाने, प्रशासकीय वर्गाने एक समजलं पाहिजे, मी आज जो आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, की आमचं राणे कुटुंब म्हणून आपण राणे साहेबांचा उल्लेख केला, आमच्या सगळ्यांचा मान सन्मानाने उल्लेख केला. आज आम्हाला तो मान सन्मान जो भेटतो, आमदार हे जे पद आम्हाला भेटते, आम्हाला विधिमंडळ जे बघायला भेटतं, मंत्रालयामध्ये जो मान सन्मान भेटतो, तो माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी जनतेमुळे आहे याची जाणीव मला निश्चित. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी सभापती तुळशीदास रावराणे, मनोज रावराणे, भाग्यलक्ष्मी साठम, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रणुती इंगवले,
कृषी अधिकारी सुभाष पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागनाथ धर्माधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर MN चौगुले, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग इतर उपस्थित होते. शासनाचे महसूल, पुरवठा, पोलीस, नगरपंचायत, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, आरोग्य, आधार, पंचायत समिती आदींसह सर्वच विभाग अधिकारी एकाच छताखाली उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती आणि 13,456 पंचायत समितीमार्फत विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक 75 लोकांना लाभ देण्यात आला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज कणकवलीमध्ये माननीय आमदार श्री नितेशजी राणेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. जवळपास शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या संकल्पनेतून जो कार्यक्रम करण्यात आला, जवळपास 13,456 लाभार्थी होते आणि या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वेगवेगळ्या डिपार्टमेंट विभागामार्फत दिल्या गेल्या. तसंच तालुकास्तरीय वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटमार्फतसुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरीचे आदेश असतील किंवा प्रत्यक्ष लाभाच्या काही गोष्टी द्यायच्या होत्या त्याही दिल्या गेल्या आणि अत्यंत व्यवस्थितरित्या हा कार्यक्रमचं नियोजन करून खरोखर जनसामान्याच्या कल्याणकारी योजना शासनाचा जो काही हेतू आहे की जनसामान्यांना या योजनेचा लाभ प्रत्यक्ष दिला जावा आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जवळपास प्रत्यक्ष 75 लोकांना आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष लाभ दिलेला आहे. त्याचबरोबर तालुका कृषी महोत्सव म्हणून सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या ठिकाणी बचत गटामार्फत वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात, प्रॉडक्ट तयार केले जातात आणि ते माल वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय केलं जातात. त्याचंही उत्कृष्टरित्या नियोजन करण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत हा तालुकास्तरीय जो काही कार्यक्रम होता, हा कार्यक्रमाला मान्यवरची उपस्थिती होतीच होती, परंतु जनसामान्य माणसंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने या शासनाच्या ज्या काही संकल्पना किंवा योजना आहेत जनतेच्या किंवा नागरिकांसाठी, तर ती आम्ही पुरेपूर त्याचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ आणि त्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या ज्या योजना आहेत, त्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आजचा हा जो स्टॉल आहे तो आम्ही या ठिकाणी लावलेला आहे आणि यामध्ये इथे आलेल्या सर्व लाभार्थ्यांना असू देत किंवा नागरिकांना सर्व प्रकारच्या योजनांची माहिती या ठिकाणी आम्ही देण्यासाठी या ठिकाणी कार्यरत आहोत. शासन आपला दारी हा कार्यक्रम झाला. या अंतर्गत महावितरणमध्ये ज्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या त्या इथे प्राप्त झाल्या. त्या तक्रारींचा आम्ही इथल्या इथे शक्यतो निरसन करण्याचा प्रयत्न केला. ज्या तक्रारींना वेळ लागणार त्याबद्दल ग्राहकांना तसं सूचित केलं. तसेच महावितरण वेगवेगळे उपाययोजना राबवत असतात, जसे की कृषी धोरण 2020, सोलर रूफटॉप, त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, या विविध योजनांबद्दल ग्राहकांना मार्गदर्शन केलं व काही ग्राहकांचे यासाठी अर्ज प्राप्त झाले, ते अर्ज इथे स्वीकारण्यात आले. हो, नवीन आधार कार्ड असतील किंवा अपडेट करायचे असतील ते काम आम्ही करतो. काही ग्राहक जे येतात आपले आधार कार्डचे काही प्रॉब्लेम आहेत, अपडेशन आहे, त्यासाठी येतात, त्याबद्दल काय मग त्यांना आम्ही सांगतो म्हणजे काय कागद लागतील किंवा काय लागेल, मग त्या संदर्भात ते येतात आणि त्याच्यानंतर कागद वगैरे घेऊन आल्यानंतर अपडेट करून देतो ते. तरी आधार कार्ड किती दिवसात येतं अपडेट होऊन म्हणजे जर बायोमेट्रिक वगैरे अपडेट असेल ते 15 दिवस ते महिना लागतो अपडेट व्हायला आणि जर बाकी काय असेल ते आठवडा ते 15 दिवस जातो अपडेट. शासन आपल्या दारी याच्यात कणकवली नगरपंचायत सुद्धा सहभागी झालेले आहे आणि ज्या योजना आहेत नगरपंचायतमार्फत राबवण्यात येत आहेत त्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहेत आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात इथे माहिती घेत आहेत आणि तसेच काय काय योजनेचे हे आहेत दाखले आहेत ते ह्या इथून देण्यात आलेले आहेत.
नाव कमी करणे वाढवणे 15 दिवसाची मुदत आहे. पण शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत आज जे अर्ज उपलब्ध झाले असतील किंवा पहिले जे उपलब्ध झाले होते त्यांना आम्ही आज तात्काळ दिलेले आहेत. तसेच शिधापत्रिका ज्या आहेत, शिधापत्रिका 3 महिन्याची मुदत आहे, पण आम्ही ते 15 दिवसामध्ये देण्याची म्हणजे चौकशी करून हे करून आम्ही त्वरित 15 दिवसामध्ये देण्याची कारवाई आमच्या स्तरावरून चालू केलेली आहे. सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग शासन आपली दारी या योजनेअंतर्गत आज आम्ही तहसील कणकवली या ह्याच्यामध्ये भागवत कार्यालयामध्ये आमचा एक स्टॉल मांडलेला आहे. तर सामाजिक वनीकरण विभागामार्फत आम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खाजगी जमिनीवर साग आणि बांबू लागवडीसाठी रोपे देत असतो. ही योजना आम्ही राबवत असतो. त्याला आमच्या नर्सरीतून रोपे देत असतो. त्यानंतर वन महोत्सव कालावधीमध्ये अत्यल्प कमी दरामध्ये 11 रुपयाला 1 रोप याप्रमाणे आम्ही रोप विक्री करत असतो. तरी लाभार्थ्यांनी या दोन्ही योजनेचा मागरा रोय आणि रोपे विक्री वन महोत्सव कालावधीमध्ये रोपे विक्री याचा लाभ घ्यावा अशी मी सर्व कणकवलीतील ग्रामस्थांना लाभार्थ्यांना आवाहन करत आहे. आमच्याजवळ सध्या नागरिक 2-3 नागरिक सध्या या संदर्भात आलेले आहेत. तर आम्ही जर काय आमच्याजवळ त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करतो. तसेच आम्ही त्यांना जास्तीत जास्त म्हणजे पोलीस स्टेशनमार्फत जेवढं त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. आणि तसंच जर त्यांच्या काही तक्रारी असतील तर पोलीस स्टेशनमार्फत त्यांना योग्य तो मार्गदर्शन करून त्यांना योग्य तो न्याय देतो. शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत आमचा महोत्सव स्टॉल लावून आला होता. त्या अंतर्गत संजय गांधी आणि इंदिरा गांधी जी प्रकरणं मंजूर होतात लाभार्थ्यांसाठी लाभ देण्यासाठी मंजूर होतात त्यामध्ये इंदिरा गांधी वृद्धपकाळ यासाठी ज्यांची ह्या 20,000 लाभ देण्यात येतो तो त्यापैकी 7 प्रकरणं आज या ठिकाणी लोकांसाठी ह्या दिल्या झाले आहे. लोकांना येण्यासाठी पत्र देण्यात आलेले आहेत लाभ मंजूर झाल्याची. तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत विकलांग आणि विधवा निराधार या लाभार्थ्यांसाठी त्यांना लाभ मंजूर झाला आहे अशा लोकांना पत्र देण्यात आलेले आहे. महिला बालविकास योजनेअंतर्गत MSCIT 7वी ते 12वीपर्यंतच्या मुलींसाठी योजना राबविली जाते. दुसरी 5वी ते 12वीच्या मुलींसाठी सायकल योजना राबविली जाते. तिसरी महिलांसाठी घरघंटी शिलाई मशीन योजना राबविली जाते. त्याच्यानंतर बालसंगोपन योजना आहे. एक म्हणजे वडील नसले तर ते मुलांसाठी 1100 रुपये त्या मुलांच्या खात्यावर जमा केले जातात. तिसरी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना राबविली जाते. अशा महिला बालकल्याण मार्फत योजना राबविल्या जातात. तसंच आमच्या कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत एखाद्या महिलेवर जर अत्याचार होत असेल तर तिला कोर्टामार्फत म्हणजे मार्गदर्शन करून मोफत हे केलं जातं. नमस्ते. मी पशुसंवर्धन विभागाच्या काही थोडक्यात योजनांची माहिती सांगणार आहे. आमच्या पशुसंवर्धनच्या योजना जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्या शेळीगट पालन, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी, कुक्कुटपालन वगैरे ह्या योजना आहेत. या सर्वसाधारण 75% अनुदानावरती आहेत. त्यानंतर एकात्मिकची योजना आहे. 1 दिवसाचे 50 पक्षी आणि खाद्य ही महिलांसाठी एक योजना आहे. त्यानंतर स्टेटच्या ज्या योजना आहेत या नाविन्यपूर्ण योजनेमधून शेळीगटची योजना आहे, दुधाळ जनावरांची योजना आहे आणि पोल्ट्री शेड बांधकामसाठी योजना आहे. ह्या योजना आहेत ह्या 75% अनुदानावरती आहेत. जिल्हा परिषदच्या योजना आहेत ह्या ऑफलाईन अर्ज केले जातात. हे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कणकवली इथे घेतले जातात आणि जे स्टेटच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या ऑफलाईन अर्ज केले जातात. जर अधिक माहिती हवी असेल तर जे नजीकचे जे दवाखाने आहेत सर्व गावातील तिथे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला तर तिथे पण माहिती मिळू शकते किंवा पशुसंवर्धन विभाग कणकवली येथे सुद्धा माहिती मिळू शकते. आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जे स्वयंसहायता समूह आहेत त्या समूहांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक सहाय्य करतो. म्हणजे समूह स्थापन झाल्यानंतर त्यांना 3 महिने झाल्यानंतर त्यांना फिरता निधी दिला जातो. त्यानंतर बँकेकडनं आर्थिक सहाय्य दिले जाते. आता शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत जे काही वेगवेगळ्या योजना आपल्या MSRLM अंतर्गत राबवल्या जातात त्या अंतर्गत PMFME म्हणून एक योजना आहे आपल्याकडे.
त्या अंतर्गत महिलांना अन्नप्रक्रिया व्यवसायासाठी प्रत्येक महिलेला 40,000, तसेच समूहात 10 महिला असतील तर प्रत्येकी 40,000 याप्रमाणे 4 लाख, किंवा वैयक्तिक जर व्यवसाय असेल त्यांचा तर 35% सबसिडी, अशा प्रकारचा लाभ आपल्याला म्हणजे शासनातर्फे दिला जातो महिलांना. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाचा आपण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि यामध्ये आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ई कार्ड, जे आपल्या 5 लाखाचा जो विमा असतो सामान्य जनतेला, त्याचे आपण प्रातिनिधिक स्वरूपात माननीय आमदार साहेबांच्या हस्ते 2 ई कार्डचं वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या आपल्या आरोग्याच्या विविध योजना आहेत त्याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, या योजनाचे जे तळागाळापर्यंत लाभार्थ्यांना ती माहिती मिळावी, त्याचे निकष समजावेत, त्या अनुषंगाने हा आपण या ठिकाणी स्टॉल लावून लोकांना त्याची माहिती दिली. तर या ठिकाणी मला महत्त्वाचं सांगायचं आहे की जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे ते 2011मधील जे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 5 लाखाचा विम्याचं कवर त्या संपूर्ण कुटुंबाला दिलं जातं. त्यामध्ये काही खाजगी हॉस्पिटल्स आणि शासकीय जी काय हॉस्पिटल्स आहेत ती यामध्ये आपण त्यांना ॲक्रेडिटेड केलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी ही ई कार्ड काढून घ्यावी की भविष्यात याचा आपल्याला फार मोठा फायदा आरोग्यदृष्टीने होणार आहे. आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून सर्व विभागाचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. प्रामुख्यानं पंचायत समिती कणकवली यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही शासकीय योजना राबवल्या जातात त्याचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्याकडे जे राबवली जाणारी योजना जी आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, ह्याच्यामध्ये फळबाग लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्याचप्रमाणे गोटा विहिरी आहेत, त्याचप्रमाणे कुक्कुटपालन आहेत, अशा 4 प्रामुख्याने योजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या माध्यमातून आपण लाभार्थ्यांना विविध प्रकारे वैयक्तिक लाभ देतो. याच्यामध्ये चालू वर्षी आम्ही 300 हेक्टरचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एक 50 हेक्टरचे प्रस्ताव या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले आहेत, त्यांना आम्ही प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन 40 एक लाभार्थी, त्यानंतर गोट्याचे 100 लाभार्थी, अशा माध्यमातून आज अखेरपर्यंत आम्ही या योजनेचा लाभ वैयक्तिक स्वरूपात लाभार्थ्यांना दिलेला आहे. अजूनही हा लाभ चालू आहे. हे ऑक्टोबरपर्यंत हा लाभ चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या समाजकल्याणच्या योजना आहेत. समाजकल्याणच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी वैयक्तिक लाभाच्या आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी दिल्या जातात. त्याचाही लाभ या ठिकाणी दिलेला आहे. बाकी पशुसंवर्धनाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाचे लाभ पंचायत समितीमार्फत देण्यात आलेले आहेत. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तू गारमेंट्स अँड ॲपरल्स, लेडीज अँड मेन्स गारमेंट, वेडिंग क्लॉथ उपलब्ध. महालक्ष्मी तथास्तू गारमेंट्स अँड ॲपरल्स, आदित्य बिझनेस सेंटर, गांधी चौक, सावंतवाडी. 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 10वीचा निकाल शुक्रवारी लागणार आहे, त्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली. गेल्या आठवड्यात इयत्ता 12वीचा निकाल लागला होता, तेव्हापासून 10वीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील. निकालाची प्रिंट देखील घेता येईल. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच वेबसाईटवरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात फी भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करायचं असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन मंडळानं केलं. आता हा निकाल तुम्ही कुठे पाहू शकता तर पुढे दिलेल्या लिंकवर तुम्ही हा निकाल पाहू शकता. कोकणातून 10वीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी विभागातून 19,199 तर सिंधुदुर्गातून 9,269 विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. 12वी प्रमाणे आता 10वीत देखील कोकण विभाग कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर,
Now experience sheer softness of Tiger Super Soft Shirts. 10वीचा निकाल 2 जूनला. कणकवलीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि चिकन महागलं. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.